नमस्कार. तुम्हाला माहीत आहे की आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये असे एक जादुई महिना येतो जो दरवर्षी येत नाही. एक असा महिना जो विज्ञानाच्या हिशोबाने जादा आहे पण अध्यात्माच्या हिशोबाने सर्वात मोठा आहे. हो, मी बोलतीये अधिक मास किंवा धोंड्याचा महिना. पण थांबा, तुम्हाला वाटत असेल यात फक्त जावयाला अनारसे द्यायचे असतात का? तर तुम्ही चुकीचे आहात. या महिन्यात असे काही शक्तिशाली दिवस दडलेले असतात जे तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाची गरिबी आणि संकटे मुळापासून उपटून टाकू शकतात. याला मलमास का म्हणतात आणि साक्षात भगवान विष्णूंनी याला आपले नाव का दिले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाचा असा इतिहास, विज्ञान आणि गुप्त उपाय पाहणार आहोत जे तुम्हाला इंटरनेटवर कुठेही मिळणार नाहीत. जर तुम्हाला तुमच्या नशिबाचे घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळण्याचा मार्ग सांगणार आहे जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. आता पाहूया अधिक मास म्हणजे काय. तर आपल्याला प्रश्न पडतो की हा महिना येतोच कुठून? चंद्र आणि सूर्य वर्षातील फरक. सूर्याचे एक वर्ष 365 दिवसांचे असते पण चंद्राचे वर्ष फक्त 354 दिवसांचे असते. यामध्ये 11 दिवसांचे अंतर असते. दरवर्षी 11 दिवस उरतात. 3 वर्षात हे अंतर साधारण 30 ते 33 दिवसांचे होते. हे गणित निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी ऋषीमुनींनी अधिक मास ही संकल्पना मांडली. जर हा महिना नसता तर उन्हाळ्यात दिवाळी आणि हिवाळ्यात होळी आली असती. तर आता पाहूया मलमास ते पुरुषोत्तम मासाची एक पौराणिक कथा. पूर्वी या महिन्याला कोणताही स्वामी नव्हता. शुभ कार्य होत नसल्याने याला मलमास म्हणजेच अशुद्ध महिना म्हणून हिणवले जायचे. हा महिना दुःखी होऊन वैकुंठात गेला. भगवंताने त्याची व्यथा ऐकली आणि त्याला स्वतः सर्वात श्रेष्ठ नाव दिले, पुरुषोत्तम. विष्णूंनी आशीर्वाद दिला की या महिन्यात केलेली छोटीशी भक्ती सुद्धा इतर महिन्यांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त फळ देईल. आता पाहूया 33 या अंकाचे महात्म्य आणि अनारसे म्हणजेच धोंडादान. महाराष्ट्रात धोंडावान देण्याची मोठी परंपरा आहे. 33 अनारसेच का? कारण आपल्याला संस्कृत 33 कोटी देव मानले जातात. अनारशाला अपूप म्हणतात. अनारशांची छिद्र असे मानले जाते की अनारशाला पडलेले प्रत्येक छिद्र हे तुमच्या जीवनातील एक पाप नष्ट करण्याचे द्वार आहे. आता पाहूया जावयाचे पूजन. जावयाला विष्णुरूप मानून त्याचे पूजन केले जाते जेणेकरून कन्याचा संसार सुखाचा व्हावा. अधिक मासात काय करावे? नामस्मरण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच या महिन्यात दीपदान करावे. या महिन्यात घराबाहेर उंचावर आकाश दिवा लावणे किंवा नदीत दीपदान करणे अत्यंत पुण्यकारक आहे. तसेच पुरुषोत्तम मास महात्म्य वाचन या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करावे. तसेच तीर्थस्नान करावे. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मोजन्मीची पापे धुवून निघतात. आता पाहूया या अधिक मासात काय करू नये. अतिशय महत्त्वाचे म्हणजे शुभ कार्य टाळावे. लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे. तसेच हा काळ काम्यकर्माचा नसून भक्तिकर्माचा आहे. तसेच व्यसने आणि तामसी पदार्थ टाळावे. आहार टाळावा. मांस, मदिरा आणि कांदा, लसूण या महिन्यात टाळावे.